सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात वाढत्या मोटरसायकल चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत आंतरजिल्हा स्तरावर मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला जेरबंद केले आहे। आरोपीकडून एकूण 8,80,000 रुपये किमतीच्या 15 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या। जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते। दरम्यान सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे आणि त्यांच्या पथकातील कर्मचारी पंढरपूर उपविभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की मोहोळ पोलीस ठाणे येथे BNS कलम 303(2) मधील चोरीस गेलेली मोटरसायकल विक्रीसाठी शिवाजी चौक पंढरपूर येथे एक सराईत आरोपी येणार आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून नामदेव बबन चुनाडे राहणार कराडकर मठाशेजारी पंढरपूर याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने विविध जिल्ह्यातून मोटरसायकल चोरल्याची कबुली दिली। आरोपीने मोहोळ पोलीस ठाणे हद्दीतून एक, सांगोला पोलीस ठाणे हद्दीतून 2, कर्जत येथून एक, सांगली जिल्ह्यातून 3, धाराशिव येथून एक, फुरसंगी पुणे शहर मधून एक, पुणे ग्रामीण मधून 3, नाशिक ग्रामीण मधून 1 आणि इतर ठिकाणांहून 2 अशा एकूण 15 मोटरसायकली चोरी केल्याचे कबूल केले। या सर्व मोटरसायकली आरोपीने कोर्टी चौक, सांगोला बायपास रोड, पंढरपूर येथील चिल्लारी परिसरातील पडक्या जागेत लपवून ठेवल्या असल्याचे उघड झाले। पोलिसांनी त्या ठिकाणावरून सर्व मोटरसायकली जप्त केल्या असून आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय शिंदे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।